नमस्कार, मी सचिन चव्हाण, निमसे न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे। पिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्यात यावी अशी मागणी सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष गणेश मोहिते यांनी केली आहे। जालना तालुक्यात परिसरात 2 दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, विशेषतः सोयाबीन, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अतिवृष्टीमुळे शेतात आजही गुडघाभर पाणी साचलेले असून सोयाबीन आणि कापसाची पिके ओली झाली आहे। या झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। पिकांच्या नुकसानीशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक गोरगरिबांच्या घरांचीही पडझड झाली आहे। या नुकसानीचे देखील पंचनामे करून ही आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना पिकांच्या आणि जमिनीच्या झालेल्या नुकसानीचे तसेच घरांच्या पडझडी झालेल्या गरीब कुटुंबांना भरपाई मिळावी यासाठी आपण शासन स्तरावर देखील प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह घरांची पडझड झालेल्या कुटुंबांना भेट देऊन त्यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधत भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे। बहुप्रतीक्षित परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होतात जालन्यात या महामंडळासाठी संघर्ष करणाऱ्या दीपक रणवरे यांच्यासह ब्राह्मण समाजाने आनंद साजरा केलाय। यावेळी एकमेकांना पेढे भरवत आणि फटाके फोडून हा जल्लोष साजरा करण्यात आलाय। ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून न्याय देण्याची अनेक दिवसांची मागणी होती। यासाठी दीपक रणवरे यांच्या नेतृत्वात वेळोवेळी उपोषण केले आहेत। आज अखेर राज्य सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आहे। त्यानंतर राज्य सरकारने हे महामंडळ स्थापन केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आभार मानले। यावेळी एकमेकांना पेढे भरवत आणि फटाके फोडून हा जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी दीपक रणवरे, ॲडव्होकेट बळवंत नाईक, ॲडव्होकेट सुरेश कुलकर्णी, आर जोशी, सुरेश मुळे, प्रसाद पाटील, गजानन कुलकर्णी, वल्लभ जवळेकर, सुमित कुलकर्णी, अमित कुलकर्णी, मधुसूदन दंडारे, महेश भालेराव, अमोल भाले, शुभांगी देशपांडे, दीपा बिन्नीवाले यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती। मी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो की हे जे काही 15 वर्षाचा लढा होता, या 15 वर्षाच्या लढ्याला यश आलंय। माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्रीजी अजितदादा पवार, या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे साहेब व सर्व मंत्रिमंडळ यांनी आज कॅबिनेटमध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा जो काही प्रलंबित प्रश्न होता तो त्यांनी आज निकाली काढला आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळ याची घोषणा केली। म्हणून मी सर्वप्रथम शासन व प्रशासन या दोघांचे आभार मानतो। तसेच सर्व समाजाने इथं भरभरून साथ दिली, मदत दिली। सर्व जाती धर्मातील आमचे बंधू आहेत, त्यांनी खूप मोठी मदत केली। म्हणूनच हे जे काही परशुराम आर्थिक विकास महामंडळ आहे ते आज शासनाच्या वतीनं देण्यात आले। तसेच आज महामंडळ आमचं झालं आहे, परंतु बाकी ज्या काही मागण्या आहेत त्या शासनानं आम्हाला सांगितलं की जसे जसे काही विषय येतील त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला हे महामंडळ देऊ। मी पुनश्च एकदा सर्व मीडियाचे, सर्व समाजाचे, ज्यांनी ज्यांनी या आंदोलनाला बळ दिलं, तसेच राजकीय पदाधिकारी, सर्व पक्षीय आमचे नेते यांचे सर्वांचे आभार मानतो। या ठिकाणी खरं म्हणजे खांद्याला खांदा लावून काम करणारे माझे सगळे सहकारी, या समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे सहकारी, मी सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। आज आपण गुलाल उधळून आणि पेढे भरून एकमेकांना समाजाचा खूप आनंद, काय वाटतं आपल्याला? खरं म्हणजे ब्राह्मण समाजामध्ये कधी काही मागायचंच नव्हतं, पण 15 वर्षापासूनचा लढा आज यशस्वी झाला आहे। म्हणून ब्राह्मण समाजाला जो काही आनंद झाला, केवळ जालन्यातच नव्हे तर महाराष्ट्रभरामध्ये गुलाल उधळून, नारळ फोडून, काही काही जागेवर आरत्या करून शासनाचे धन्यवाद मानण्यासाठी
व समाजाचे व सर्व समाजाचे धन्यवाद मानण्यासाठी, सर्व जातीय धर्मातील लोकांचे धन्यवाद मानण्यासाठी, सर्व पत्रकारांचे धन्यवाद मानण्यासाठी आज आम्ही एकूण एकाला पेढे भरून आनंद व्यक्त केला. व तसेच पुढील येणाऱ्या ज्या काही काळात आहेत, ज्या ज्या ठिकाणी असे आंदोलनं होतील, असे मेळावे होतील, अशा मागण्या होतील, यासाठी समाजाने एकत्र राहावं म्हणून आम्ही हा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केला. ही ज्या काही जागेवर आपण थांबलो आहे, या जागेनं ब्राह्मण समाजाला न्याय दिला आहे म्हणून आम्ही या जागेवर येऊन आनंद उत्सव साजरा केला. तांदूळवाडी खुर्द येथील स्वस्त धान्य दुकान 234 येथे मोफत धान्य आणि गौरी गणपती सणानिमित्त आनंदाचा शिधा 100 रुपयात वाटप करण्यात आलाय. बघूयात. तांदूळवाडी खुर्द येथील स्वस्त धान्य दुकान 234 येथे मोफत धान्य आणि गौरी गणपती सणानिमित्त आनंदाचा शिधा 100 रुपयात वाटप करण्यात आलाय. स्वस्त धान्य दुकानदार अण्णासाहेब चित्तेकर यांच्या दुकानात रेशन कार्डधारक व्यक्तींना हा आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलाय. यावेळी गावातील रेशन कार्डधारक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा आनंदाचा शिधा मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत शासनाचे आभार देखील मानलेत. नुकत्याच स्थापन झालेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे श्रेय माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांना देत जालन्यातील नकारात्मक लोकप्रतिनिधींना ब्राह्मण समाजाने चांगलीच चपराक दिली आहे. यावेळी युवा सेनेचे राज्य सचिव अभिमन्यू खोतकर यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका देखील केली आहे. बघूयात. परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे अशी मागणी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आमदार असताना विधानसभेत वेळोवेळी केली होती. शिवाय याच मागणीसाठी जालना येथे 2 वेळेस आंदोलन आणि उपोषण झाले. ब्राह्मण समाजाच्या लढ्याला अखेर यश आलंय. काही नकारात्मक विचाराचे लोकप्रतिनिधी सतत महामंडळ स्थापन होणार नाही असं म्हणत होते. त्यांना आता चांगली चपराक बसली आहे. महानगरपालिका होत असताना महानगरपालिका होणार नाही असं काही लोकप्रतिनिधी म्हणत होते. असं म्हणत अभिमन्यू खोतकर यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. तर बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष सुरेश मुळे यांनी सरकार आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे आभार मानलेत. खरं तर खोतकर साहेब आमदार असताना त्यांनी विधानसभेमध्ये वेळोवेळी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीमध्ये आवाज उठवला होता. आणि आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना देखील आमचे दीपक भाऊ जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा लेखी पत्रसुद्धा मुख्यमंत्र्यांना दिलं होतं. खरं तर ब्राह्मण समाजाच्या ह्या मागणीला, ह्या लढ्याला आज मोठं यश आलेलं आहे. आणि या यशामध्ये आज आम्ही सर्वजण, सर्व पक्षीय नेते इथं आम्ही आज या यशामध्ये सहभागी झालेलो आहोत. खरं तर दीपक भाऊ असतील, आमचे सुरेश भाऊ असतील, वकील साहेब असतील, मला वाटतं एका दोघांचं नाव घेणं योग्य राहणार नाही. अख्ख्या समाजाचंच हे यश आहे. म्हणजे मग आमचे किंगाकोर नानासुद्धा त्यात सहभागी आहेत. मला वाटतं काही नकारात्मक विचाराचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांचं सतत म्हणणं असतं की हे होणार नाही, ते होणार नाही, त्यांना आज जोरदार चपराक बसलेली आहे. आपण गेल्या वर्षी बघितलं की महानगरपालिका होत असताना त्यांचं ठाम मत असं होतं की महानगरपालिका होणार नाही आणि ती महानगरपालिका झाली. आता सुद्धा जेव्हा त्यांनी शेवटच्या वेळेस इथं भेट दिली तेव्हा सुद्धा त्यांनी म्हटलं की राज्य शासन परशुराम आर्थिक विकास मंडळाची स्थापना करणार नाही, ती आज केली. मला वाटतं अशा नकारात्मक लोकांना ही जोरदार चपराक आहे. आणि आजच्या ह्या शुभ दिनी मी सर्वच ब्राह्मण समाजाचे आभार मानतो त्यांच्या लढ्यासाठी आणि त्यांचं कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. आजचा खरोखर ब्राह्मण समाजाकरता, महाराष्ट्राकरता आजचा आनंदाचा दिवस आहे की या महायुती सरकारनं गेली आमची बरेच दिवसाची मागणी होती परशुराम आर्थिक विकास महामंडळ, ह्या मागणीचा आज ठराव कॅबिनेटमध्ये ठराव पास झाला. म्हणून महायुती सरकारचे मी खूप बहुभाषिक ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र अध्यक्ष या नात्यानं त्यांचं अभिनंदन करतोय. गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी आमचे स्थानिक जालना शहराचे सन्माननीय माजी मंत्री अर्जुनभाऊ खोतकर हे सुद्धा या परशुराम विकास महामंडळ करता सदैव आमच्या पाठीमागे उभे राहिले. आणि विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये माननीय अर्जुनभाऊ खोतकर यांनी पहिला आवाज या महाराष्ट्रामध्ये पहिल्या आमदारांना उचललेला आहे. म्हणून त्यांना सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय परशुराम. लक्ष्मण हाके हा पेड आंदोलक आहे, त्याला कवडीचे शिक्षण नाही असा आरोप करत वडीगोद्री येथील ओबीसी आंदोलन छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरून सुरू असल्याचा घणाघात आज छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केलाय. जालन्यात आले असता त्यांनी एमसी न्यूजशी संवाद साधलाय. नाही, दलाल येतो आणि दलालाला तेवढंच काम असतं. अहो, लोकशाहीमध्ये कोणाचा रस्ता अडवून
तुम्ही कोणतं आंदोलन थांबवू शकता का? मराठा योद्धा जरांगे पाटील हे 1 वर्षापासून त्या ठिकाणी उपोषण करताय. अखंड मराठा समाज त्या ठिकाणी जातोय येतोय, गुणागोविंदाने सगळे लोक नांदताय त्या ठिकाणी. या हाकेला कवडीची अक्कल नाही आहे. हा हाके म्हणजे पेड माणूस आहे. म्हणजे याला जर एखाद्याने पैसे दिले तर हा बाप पण बदलून टाकेल, आणि दुसऱ्याचं कोणाचे वडील वारले तर त्या ठिकाणी याचं मुंडन करील, मूच काढून टाकील, अशी ही पैदास आहे. आणि या पैदाशीला मला सांगणं आहे की पंढरपूरला त्या ठिकाणी माझे मित्रच आहे माऊली हळणवार, त्या ठिकाणी संविधानिक पद्धतीनं धनगर समाजाला कोणतं आरक्षण पाहिजे ती लढाई सुरू आहे. मग ही पैताल पैदास इथे येऊन का बसतीये? काय संबंध आहे या माणसाचा इथे येऊन बसण्याचा? त्याच्या मागचं धोरण काय? ह्याच्या मागण्या काय? ह्याच्या मागण्या काय? मराठा समाजाने धनगर समाजाला आरक्षण मिळू नये असं एक तरी स्टेटमेंट या महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी मराठ्याने दिलंय का? हा रोज उठतो आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका, याच्या बापाची जहागिरी काय का? महाराष्ट्र याच्या बापाच्या नावावर करून दिला आहे. अहो, भुजबळांनी हे पेड सोडलेले हे सगळे जे आहेत दलाल, यांनी मराठा समाजाच्या नादी लागू नये. आणि यांच्या उंच्या पण नाही ना तेवढ्या. हे अत्यंत यांची उंची तपासली पाहिजे. आपल्या तिथं वडापाव खाऊन लोक बसतात तरी संध्याकाळपर्यंत लोक टिकत नाही. अहो, जरांगे पाटलांसाठी रात्रीचा दिवस करणारे या महाराष्ट्रात मराठा योद्धे, जरांगे पाटलांवर प्रेम करणारा हा समाज एवढा मोठा आहे. तुम्हाला मी काय सांगितलं की उपोषण कुठं करता येईल लोक, आणि जरांगे पाटील काजू बदाम खाता असतील ना तर त्या नवनाथ वाघमारेने तसं दाखव, यांचे वडापाव आम्ही दाखवले ना. आणि त्या ठिकाणी रोज चेकअप होतंय जरांगे पाटलांचं. हे बघा, जेव्हा राज्य सरकारच्या विरोधात उपोषण चालू असतं, राज्य सरकारला ते उपोषण थांबवता येत नसेल तर डॉक्टर तर त्यांचे आहे ना, डॉक्टर तर प्रायव्हेट नाही आहे ना. बरं, काजू बदाम खात असतील, तुम्ही आणून दिले का ते? जरांगे पाटलांचं आंदोलन हे नैतिकतेला धरून आहे. ते प्रामाणिक आंदोलन करतात म्हणून एवढा मोठा समाज, नुसता मराठा समाज नाही, 12 बलुतेदार 18 पगड जातीचे लोक त्या ठिकाणी जरांगे पाटलांना समर्थन देतात. जरांगे पाटलांची मागणी शरद पवारांनी सांगितलं. जे शरद पवार कधीच बोलत नव्हते ते बोलले की जरांगे पाटलांची मागणी रास्त आहे. त्याच्यामुळं भुजबळांनी असेल, फडणवीसांनी असेल, या असे लोक रस्त्यात बसून मराठ्यांना अडवता येत नाही. मराठ्यांचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रस्ते नव्हते, लक्षात घ्या. या स्वराज्याची स्थापना करताना आम्ही डोंगरदऱ्यातून वाट काढणारे छत्रपतींचे मावळे आहोत. त्यामुळं हाकेसारख्या लोकांनी त्यांची अवकात तपासावी. आणि दुसरी गोष्ट, छत्रपतींच्या बाबत त्यांनी जे काही काल स्टेटमेंट केलं, ही हाके याच्या बापाचीच पैदास नाही. तुम्हाला सांगतो, ज्या राजश्री शाहू महाराजांनी यांना आरक्षण दिलं, ज्या राजश्री शाहू महाराजांनी यांना आज समतेचा संदेश दिला, आज ज्या आरक्षणाच्या बलबुत्यावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेच्या आरक्षणावर हा हाके बोलतो. अहो, ज्यांच्या वंशजांनी तुम्हाला आरक्षण दिलं, ज्यांच्या वंशजांमुळे आपलं जीवन सुधारलं, तुम्ही त्या त्या वारसदारांना एकेरी बोलता? बरं, परवाच या हाकेचं स्टेटमेंट बघा काय. परवा काय बोललं की जरांगे पाटील उदयन महाराज आणि संभाजीराजेंबद्दल काय बोलतात मी सांगू का? हे त्याचं स्टेटमेंट आहे. हे का माझं स्टेटमेंट नाही, हे त्याचं स्टेटमेंट आहे. आणि त्याच्यानंतर काल त्याच्यात चापराक मारून संभाजी महाराज तिथून समोर गेले आणि जरांगे पाटलांना भेटले, त्या ठिकाणी त्यांनी त्यांची विचारपूस करून बळ दिलं. त्याच्यानंतर लगेच याचं मुळ्यात उठलं आणि हे लगेच बॉम्बला लागलं उलट. अरे बाबा, किमान एका स्टेटमेंटवर तू स्थिर तरी राह ना. तुझ्या मागण्या काय आहे सरकार दरबारी मांड. तू मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका असं म्हणणारा हाके स्वतःच्याच समाजाला एसटी मध्ये आरक्षण मागतो. मग तुझा आणि ओबीसीचा काय संबंध राहिला? अरे बाबा, तुला जिथं आरक्षण पाहिजे तिथं जाय ना, तिथं भांड ना. तुझ्या समाजासाठी तुला काय फास घ्यायचा गाड्या लावून तो घे ना. पण दुसऱ्याच्या याच्यात याची मागणी पा, धनगड आणि धनगर एक म्हणतो, मग ओबीसी मराठे वेगळे कसे? हा म्हणतो ना की माझा अभ्यास आहे. काय अभ्यास आहे याचा? याला परवा आमच्या राजेंद्र कोंडरे यांनी फाडफाड फाडलाय चॅनलवर. याला एक कवडीचं शिक्षण नसलेला. बरं, याची त्याच्या समाजात प्रतिमा काय? स्वतःच्या समाजात आपली काहीतरी प्रतिमा असावी लागते. आज आमच्याकडे जेवढे कार्यकर्ते जमले नाही इथं माझ्या मिटिंगला, एवढी याला विधानसभेला 2दा मतदान पडलेलं आहे. म्हणजे या माणसाने याची अवकात तपासावी. आपल्याला 200-500 मतं पडत आहेत. आपण कशाला कोणाच्या नादाला लागायचं? आणि कालच्या तिथल्या आमदारांनी पण फार मजेशीर स्टेटमेंट केलं
की हा आमच्याकडे येतो आणि पोटात काहीतरी टाका म्हणतो, मग मी तुमच्या फायद्याचा उमेदवार. म्हणजे सेटलमेंट आहे ना, ही पैदाचच सेटलमेंटसाठी झाली. आणि दुसरं, मराठ्यांवर दादागिरी करण्यापेक्षा, हातवर करण्यापेक्षा यांनी जरा सांगोल्याचं त्या सांगलीच्या तिथं एक रेल्वे स्टेशन आहे, त्या रेल्वे स्टेशनला 20 वर्षापूर्वीचा इतिहास आठवावा. आपल्या अंगावर पण कपडे राहिलेले नाही आहे, आपण कशाला नादी लागायचं. आपण तिथं आपल्या जीवाची भीक मागून बाहेर पळालेलो, आपण आज हातवर करतो. अरे फ्लॅट कुठून आले बाबा तुझे, कुठून घेतले? स्वच्छता हीच सेवा या अनुषंगाने जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी साफसफाई स्वच्छता केली जाते. त्याचबरोबर कुंडलिका नदीपात्रातील पान वनस्पती काढण्याचे काम सध्या हाती घेण्यात आलंय. शासनातर्फे महानगरपालिका 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा पंधरवडा स्वच्छता ही सेवा म्हणून साजरा केला जातोय. या अंतर्गत जालना शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता करण्याचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक दिवशी वेगवेगळे इव्हेंट घेतले जात असून ठिकठिकाणी स्वच्छता करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातोय. आज शासनाच्या निर्देशनाप्रमाणे वेगवेगळे पाणवठे, वेगवेगळ्या विहिरी, बारव, तलाव स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जात असून आज रोजी जालना शहरातील मम्मादेवी परिसर, कुंडलिका नदी पात्रातील पाण वनस्पती नदी पात्रातून बाहेर काढून नदी पात्र स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. रोटरी क्लब ऑफ जालना, समस्त महाजन ट्रस्ट, महानगरपालिकेतील स्वच्छता विभाग, वाहन विभाग, अग्निशमन विभाग, महानगरपालिकेतील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने कुंडलिका नदी पात्रातील पाण वनस्पती नदी पात्रातून बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त नंदा गायकवाड यांनी सांगितली आहे. शासनातर्फे आपल्याला 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा पंधरवडा आहे. स्वच्छता ही सेवा या अंतर्गत आपल्याला शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता करणे अपेक्षित आहे. त्याप्रमाणे आपण प्रत्येक दिवशी वेगवेगळे इव्हेंट्स घेत आहोत. स्वच्छतेबद्दलची माहिती असेल किंवा जनजागृती असेल, काही स्थळं स्वच्छ करणं असेल. तर आज दिनांक 24 सप्टेंबर रोजी आपण त्या शासनाच्या निर्देशाप्रमाणे वेगवेगळे पाणवठे, विहिरी, तलाव याची स्वच्छता करणे अपेक्षित आहे. त्या अंतर्गत मोती तलाव असेल, आपलं मम्मादेवीचं मंदिर असेल, त्यानंतर कुंडलिका नदीच्या पात्रामध्ये ज्या पान वनस्पती जमलेल्या आहेत तर त्याचं रिमूव्हल असेल. आपल्या इथे एक बारव आहे शेजारीच, त्या बारवसुद्धा आपण साफ करणार आहोत. रोटरी क्लब ऑफ जालना आणि समस्त महाजन ही जी संस्था आहे, या संस्थेचा या कामामध्ये खूप हातभार आहे आणि त्यांच्या मदतीने महानगरपालिकेतील स्वच्छता विभाग आहे, वाहन विभाग आहे, अग्निशमन विभाग आहे आणि आमचे सर्व स्वच्छता निरीक्षक आणि सर्व कर्मचारी यांच्या मदतीने आपण आज कुंडलिका नदीमधील पान वनस्पती बाहेर काढत आहोत. तसं काम खूप मोठं आहे, पण आपण आपल्या परीने ते करणार आहोत. आणि या पंधरवड्याच्या निमित्ताने मला नागरिकांना कळकळीची विनंती आहे की आपल्या घरातील कचरा हा फक्त आपण घंटागाडीमध्ये द्यावा. शहरात इतरत्र कुठेही टाकू नये. आपल्या रस्ते असतील किंवा नाल्या असतील किंवा चौक असेल तर अशा ठिकाणी अजिबात कचरा टाकू नये, कारण त्यामुळे काय शहराची एकतर अस्वच्छता दिसून येते आणि रोगराई पसरण्याची शक्यता असते. त्यानंतर डासांचं प्रमाण वाढतं. तर आपला कचरा, माझा कचरा माझी जबाबदारी हे प्रत्येकाने लक्षात ठेवून आपला हा कचरा जो आहे तो घंटागाडीमध्येच टाकावा अशी आमची विनंती आहे सर्व नागरिकांना. त्याचबरोबर आपलं जे प्लॅस्टिक असतं, सिंगल यूज प्लॅस्टिक, त्याचा कमीत कमी वापर करावा, कारण त्या प्लॅस्टिकमुळे एकतर स्वच्छतेचा खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. आपल्या नाल्या त्याच्यामुळे तुंबतात, आपले जे ड्रेनेज लाईन आहे त्यामुळे चोकअप होते आणि आपल्या ज्या नद्या आहेत त्या नद्या प्रदूषित होऊ लागलेल्या आहेत. आणि प्राणी आपण यामध्ये अन्न जेव्हा त्यामध्ये हे करून टाकतो, भरून टाकतो, तर त्या अन्नासाठी जे बाहेर फिरणारे प्राणी असतात, गाई, म्हशी, कुत्रे वगैरे, तर ते त्यासकट ते खातात आणि त्यांच्यासुद्धा जीवाला धोका होतो. तर या पर्यावरणाचा ऱ्हास आपण टाळला पाहिजे. या अभियानाअंतर्गत अजून बरेच उपक्रम बाकी आहेत. जसं वृक्षारोपण आहे, बाकी पण स्वच्छता आहे. तर या उपक्रमामध्ये शहरवासियांनी सामील व्हावं अशी माझी आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे. थँक्यू. जालना शहर महानगरपालिका आरोग्य व घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने आयोजित सत्य घटनेवर आधारित 2 अंकी मराठी नाटक साजरे करण्यात आले. शहराच्या घाणीत साचलेला अनोळखी माणसाची गोष्ट, अंधे जहा के रास्ते या नाटकाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
स्वच्छता ही सेवा हा उपक्रम सुरू असून जनसहभागातून स्वच्छता ही आपली ड्युटी असून स्वच्छता करीत असताना आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय परिस्थिती असते आणि कशा पद्धतीने त्यांनी काम करावे, सामाजिक भावनेतून अस्मिता संस्था ठाणे यांच्या वतीने मराठी नाटकाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे सादरीकरण करण्यात आले. 2 अंकी नाटक महापालिकेच्या माध्यमातून सफाई कामगारांसाठी आयोजित करण्यात आले होते. या माध्यमातून सफाई कामगारांच्या व्यथा आणि कामगारांच्या मुलांचे भविष्य आणि त्यांची मूलभूत प्रश्न समाजापुढे साठी अत्यंत चांगल्या प्रकारे हा नाटकाच्या माध्यमातून प्रयोग करण्यात येत आहे. या नाटकाच्या सादरीकरण प्रयोगाप्रसंगी महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, उपायुक्त नंदा गायकवाड, सहाय्यक उपायुक्त केशव कानपुडे, महानगरपालिकेतील स्वच्छता विभागातील महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सध्या स्वच्छता हीच सेवा हा उपक्रम चालू आहे. आमचे स्वच्छता कर्मचारी जनसहभागातून आणि आमचं ड्युटी म्हणून आमचा प्रत्येक कर्मचारी स्वच्छतेचं काम करतो. पण स्वच्छता करत असताना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये काय परिस्थिती असते आणि कशा पद्धतीनं त्यांना कोणत्या परिस्थितीमध्ये काम करावं, या सामाजिक भावनेतून अस्मिता संस्था ठाणे यांचं एक 2 अंकी नाटक आपण महापालिकेच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांसाठी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये ठेवलं होतं. याच्या माध्यमातून सफाई कामगारांच्या व्यथा आणि सफाई कामगारांचं भविष्य, त्यांच्या मुलांचे प्रश्न, त्यांचे स्वतःचे प्रश्न समाजापुढे मांडण्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे प्रयत्न झाला. याबाबत आज आमचा पूर्ण सफाई कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होता. या माध्यमातून त्यांना त्यांच्या भविष्यातल्या पिढीसाठी काही करण्याची उमेद निर्माण होईल एवढी अपेक्षा आहे. आणि हा त्यांच्या एक सामाजिक जाणीव तर आहेच आहे, परंतु त्यामधून एक मनुष्य स्वभावामधला जो बदल आहे, त्यांनी सफाई हा परंपरागत व्यवसाय न राहता त्यांच्या पुढच्या पिढीने यापासून यापेक्षा वेगळ्या स्वरूपात चांगल्या पद्धतीनं स्वतःची उन्नती करावी, एवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कर्मचाऱ्यांसाठी हा उपक्रम आपण सादर केला. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज जालना. नमस्कार. NRG ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत फक्त 39,999 रुपयात इलेक्ट्रिक स्कूटी. ना बुकिंग ना वेटिंग. यामध्ये लिथियम आयन बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने. तर वाट कसली बघताय, आजच आमच्या NRG ग्रुप इंडिया शोरूमला भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा, तेही अगदी 39,999 रुपयात. आमचा पत्ता NRG ग्रुप इंडिया, जोहा प्लाझा, कोतला पेट्रोल पंपाजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड. आमचा संपर्क 7550340875 किंवा 9420083385. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज,
सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. एसी, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202.